बराचसा बाहेर पय पंचांचं म्हणणं काय आहे. व्हाईट बॉल. प्रत्येक आजच्या दिवसभरामध्ये जो कोण षटकार मारेल 200 रुपये, जो कोण चौकार मारेल 200 रुपये, जो कोण विकेट घेईल 100 रुपये. स्पर्धेचे मुख्य आयोजक सुभाषराव वराळ पाटील यांच्या माध्यमातून हे बक्षीस असणार आहे. एका धावेनं सुरुवात. स्विच हिटचा प्रयत्न होता. सोन्या गायकवाडची बॅट दुसऱ्या चेंडूवरती तळपते. चेंडू भिरकावून दिलाय सरळ सीमा पार. खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. एक सुंदर अशा प्रकारचं क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना हा चेंडू परत एकदा व्हाईट बॉल. अवांतरच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 2 वाईड 1 चौकार. मधुर धुळेची सुरुवात थोडीशी नक्कीच निराशाजनक तो मनातल्या मनात त्याला वाटत असणार आहे. एक सुंदर क्वालिटी क्रिकेट मैदानामध्ये सुरू असताना क्वालिफायर मॅच नंबर 1 के वाटचे मालक विठ्ठल शेटकावात, संघ मालक ऋषी वराळ आणि प्रदीप कोठावळे यांचे मैदानामध्ये आगमन होते. त्यांचेही धर्मरक्षक पुतळ्याच्या वतीनं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. फक्त एकच विनंती आहे, बॉल टाकताना कृपया ते नामोल्लेख थोडासा 2-3 सेकंद फक्त आपण काळजी घ्या. कारण तुम्ही बॉल टाकताना जर तिकडे माईक वरती बोललात, आतमध्ये हलकीशी एज लागली, पंचांना निर्णय देणं फार अवघड होईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू खेळला गेला तो ऑफ साईडला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. धावफलकावरती कुठल्या प्रकारची वाढ होणार नाही. क्वालिफायर सामना आहे. यानंतर मात्र इलिमिनेटर. चालू सामन्यातला विजेता थेट फायनल मध्ये निघून जाईल. 1,01,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे. यावेळेस ऑन साइडला खेळलेला लंबा कडा बिग हिट सोन्या गायकवाडच्या बॅट बंद येतोय. खणखणी षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. 12 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. या अगोदर थोडासा शॉर्ट पिच चेंडूचा शॉर्ट पिच तो फार नव्हता. जस्ट शॉर्ट चेंडू टाकला होता त्या ठिकाणी मधुर धुळेनं. परंतु सोन्या गायकवाड सध्याच्या परिस्थितीमध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आहे. बॅकफुटला जाते. शॉर्ट आर्म पुलचा फटका त्यानं खेळला आणि 6 धावा तिकडे मधुर धुळे विरुद्ध वसूल केल्या. पुढच्या चेंडूवरती मधुरला माहित होतं तो चेंडू टाकून परत जमणार नाही. एका सुंदर यॉर्कर वरती सोन्या गायकवाडला डिफेन्सिव्ह फटका खेळायला भाग पाडलं. सिंगलनं धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. तर या इनिंग मधला पहिला चेंडू फेस करण्यासाठी वासिक शेख आयकॉन फलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. ओ चेंडूवरती बोटा हळवार फिरवली. यष्ट्यांच्या मागणं बबलू खामकर चेंडूच्या मागे येतोय. धावफलकावरती कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही. षटक क्रमांक संपतंय ते मला वाटतं पहिलं. धावफलकावरती धावा आहेत त्या 13 धावा. वेताळबाबा स्टेडियम निगोजच्या नगरीमध्ये अनेक आपण नक्कीच मोठं क्रिकेट आणि मोठ्या गमती जमती पाहिलेल्या आहेत. सकाळ सकाळी आमच्या रावसाहेब दादा वराळ यांच्याबरोबर माझी चर्चा सुरू होती. त्यांनी 2001 साली 25 वर्ष आम्हाला मागे नेलं आणि एक फार महत्वाची गोष्ट सांगितली. ज्यावेळेस सहकार महर्षी चषक या मैदानावरती भरायचा, एकदा त्या ठिकाणी डिंगडॉंग संघ निर्धारित वेळेत मैदानावरती आला नाही. त्या काळी बलाढ्य म्हणून महाराष्ट्रात समज जाणाऱ्या डिंगडॉंग संघाला सुद्धा निगोजकरांनी या मैदानावरती खेळू दिलं नव्हतं. निगोजचं क्रिकेट हे शिस्तीचं क्रिकेट आहे. सीतारामदादा चौधरी समालोचन त्यावेळेस सीतारामदादांचा आवाज या वेताळबाबा स्टेडियमवरती घुमायचा. म्हणजे निगोजकरांना शिस्तप्रिय क्रिकेटची आवड आहे हे यातनं दिसतं. निगोजमध्ये होणाऱ्या स्पर्धा ह्या नेहमी उच्च दर्जाच्या असतात. निगोज नगरीमध्ये होणारं क्रिकेट पाहायला प्रेक्षक मोठ्या संख्येने येतात. निगोज नगरीमध्ये खेळाडूंवरती, समालोचकांवरती, पंचांवरती, सगळ्यांवरती बक्षिसांचा वर्षाव होतो. हे गेली आपण अनेक वर्ष पाहत आलेलो आहे. 13 धाबा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती अनिल माळी षटक क्रमांक 2 घेऊन येते कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. हा चेंडू खेळलाय कव्हरच्या डोक्यावरनं. सरळ जातोय सीमा पार. सोन्या गायकवाडचा एक कलात्मक चौकार. 4 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ. चौकार. प्रत्येक षटकारला 200, प्रत्येक चौकारला 200, प्रत्येक विकेटला 100 सुभाषराव वराळ पाटलांच्या माध्यमातून. राहू दे की चौकारला 200. शेवटचा दिवस आहे. सुभाषराव देत आहेत. तुम्ही कशाला कमी करताय. धावफलकावरती धावा आहेत त्या 21 धावा. प्रत्येक षटकारला 200, चौकारला 200.
विकेटलाही 200च. दरम्यानच्या काळामध्ये पाटील उद्योग समाज सर्वेसर्वा आप्पा शेट वराळ गणेशजी लंके यांचंही आगमन होते. त्यांचं धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. धन्यवाद विलास भाऊ, आमचा भार फार तुम्ही आज हलका करता त्याबद्दल तुमचा अंतःकरणापासून आम्ही आभारी आहोत. 21 धावा धावफलकावरती. चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं परत एकदा खेळून दिला. यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 2 3 टप्पे घेत चेंडू फरार. एक सुंदर चौकार. दरम्यानच्या काळामध्ये बबन शेट लंके पांडामामा शेट यांचंही आगमन मैदानावरती होते. त्यांचंही धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. 25 धावा धावफलकावरती. संगमनेर मध्ये झालेला राजवर्धन चषक जिंकून सोन्या गायकवाड निगोज नगरीमध्ये आलाय लोकनाथ चषक गाजवायला. आणि ज्या प्रकारचे क्लास 3 चौकार आपण त्याच्या बॅटमधनं पाहिले. सध्या मात्र मृत्युंजय क्रिकेट क्लब हमराज मृत्युंजय पुणे या संघातनं तो ओपन क्रिकेट खेळत असतो. चेंडू आपिस खेळलाय बाळू मुंजाळ. बाप रे बाप, हा झेल व्हायला हवा होता का. बाळू मुंजाळांची बरीचशी गडबड आपण तिथे पाहिली संघ मालक, परंतु टीम मध्ये केला गेला समावेश. सोन्या गायकवाड बॅक फुटला गेला. चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं खेळत होता. बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाही. अशा संधी परत, ही सोन्यासारखी संधी होती सोन्याला आउट करायची, परंतु ती गमावली गेली. हरकत नाही. 26 धावा धावफलकावरती. तिथे मात्र चलाख आणि चपळ क्षेत्ररक्षक असता तर परिस्थिती वेगळी दिसू शकली असती, परंतु असता नसता जर तर सीतारामदादा नेहमी म्हणायचे क्रिकेटमध्ये चालत नाही, परंतु जर तर शिवाय क्रिकेट पुढेही जात नाही. 26 धावा. रावसाहेब दादा मला आजही आठवतं, पहिलं कॉमेंट्री बॉक्स तर झाडाच्या पलीकडल्या बाजूला असायचं. एकदा आम्ही बावळड्यातनं आम्हाला कळलं सीतारामदादा चौधरी कॉमेंट्रीला आहेत, मोठे मोठे संघ येणार आहेत. आमची बावळ्याची दत्ता कुडे आणि कंपनी आम्ही सायकलवरती मॅच पाहायला आलो. त्या दिवशी सँडी जगतापनं फायनल मारल्यानंतर त्याला सोन्याची चेन या निगोज नगरीमध्ये भेटली होती. साधारण साल 97-98 साल असेल. 26 धावा धावफलकावरती. 97-98 साली सोन्याची चेन. निगोजकरांचा विषय तुम्ही समजून घ्या. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. बॅटची एज. स्वप्नील लांबखडे तिकडे क्षेत्ररक्षण करतायत. धावफलकामध्ये कुठल्या प्रकारची वाढ होणार नाही. तात्या कसाब न मात्र त्यावेळेस 4 चेंडूवर सलग 4 षटकार मारले, सामना जिंकून दिला आणि मैदानाचा राजा म्हणून त्याला त्या ठिकाणी गौरवान्वित करण्यात आलं होतं. डीएल म्हस्के साहेब, आपल्या म्हस्केवाडी गावचे असणारे डीएल म्हस्के साहेब, ज्यांनी पारनेर तालुका क्रिकेटसाठी फार योगदान दिलं, त्यांनी तात्या कसाबला त्यावेळेस 4 चेंडूवर 4 षटकार मारल्यानंतर मैदानाचा राजा हा पुरस्कार दिला होता. 26 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. आज बऱ्याचशा जुन्या आठवणी आपल्याला जागृत करायच्या आहेत, कारण निगोज नगरीमध्ये लोकनाथ चषकाचा भव्य दिव्य सोहळा आज अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. सचिन राठोड, गफार खान यांची दौंडची टीम होती. आम्हाला आजही आठवतं, गफार खान, रावसाहेब दादा, सगळे निगोजकर, आम्ही आजही तिकडे त्या बाजूला येऊन बसायचो पलीकडच्या बाजूला. गफार खानचा दौंड संघाची मॅच आम्ही का पाहायला यायचो माहितीये का. जफार खान टीम मधल्या खेळाडूंना शिव्या कसा देतो हे ऐकायला आम्ही त्यांची मॅच पाहायला यायचो, दौंडची मॅच पाहायला यायचो. प्रचंड आक्रमक क्रिकेट खेळणारा गफार खान आम्हाला पाहायचा होता, म्हणून आम्ही लहान लहान मुलं सायकलवरती बावड्यावर निगोज मध्ये यायचो. 26 धावा. मधुर धुळे गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. क्रिकेट बदललं, क्रिकेटनं काट टाकली. IPL सुरू झालं. IPLचं वारं ग्रामीण भागामध्ये व्हायला लागलं. पहिल्यांदा लॉर्ड्स पद्धत सीतारामदादांनी आणली उर्वरित महाराष्ट्रामध्ये, जी पहिल्यांदा फक्त मुंबईमध्ये असायची. 1 हाफ सिस्टीम आणणारा त्या ठिकाणी ग्रामीण क्रिकेटचा जनक जर कोण होते ते सीतारामदादा चौधरी होते. मधुर बॅकफुटला चेंडू हवेत उंच खेळलाय. पाहूया काय होत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. चेंडू गेला डोक्यावरनं सरळ बाहेर. गगनचुंबी षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. धावफलकावरती धावा आहेत त्या 32 धावा. आजचा दिवस महाशिवरात्रीचा पवित्र पावन मंगलमय दिवस आहे. आजचा दिवस क्रिकेटमध्ये ऐतिहासिक होणार आहे, कारण भारत विरुद्ध पाकिस्तान आज परत T20चा सामना आहे. 32 धावा. हा चेंडू डायवेटीच्या बराचसा बाहेर. मधुर धुळे मागणा ठरतोय. अक्षय निर्मल सर, समित जोशी सर, अक्षय मुरमुरे सर या स्पर्धेमध्ये या पुणेकर अंपायर त्रिकुटानं सुरेख काम केलेलं आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 33. कुठलाही फलंदाज बाद नाही. बॅटची एज आणि बबलू खामकरनं टिपलाय झेल. सोन्या गायकवाडला विश्वास बसत नाही. काम तमाम करून टाकले मधुर धुळेनं. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी.
पहिला फलंदाज बाद झालाय तो मात्र स्वर्गीय शेखरदादा शेळके. रिया 11 संघाचा नवीन बॅटर, आपल्याच निगोज नगरीचा असणारा आणि या निगोज नगरीचं नाव महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठ्या उंचीवरती घेऊन जाताना अतिशय तुफानी खेळ करणारा म्हणून प्रसिद्ध असणारा योगेश लंके मैदानाचा ताबा घेतोय. दुखापत योगेशला नक्कीच सतावते, परंतु एखाद्या शूरवीराप्रमाणे ती दुखापत तो आपल्या अंगा खांद्यावरती नक्कीच वागवतोय. कारण योगेशला माहिती आहे हे जग कारण सांगणाऱ्यांचं नाही. 33 धावा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये सुरेख सुरुवात आहे. आज मला वाटतं युवराज मधने सुद्धा मैदानावरती दिसतोय, वासुंदे गावचा असणारा खेळाडू. स्वप्नीलजी भोसले यांच्याकडनं 200, बंटीदादा वराळे यांच्याकडनं 200. योगेश लंकेच्या प्रत्येक षटकाराला 33 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फार जबरदस्त नियोजन निगोजकरांनी केलं. निगोजची स्पर्धा म्हणजे आमच्या पारणे तालुक्यातल्या क्रिकेटला वैभव देणारी स्पर्धा. सरळ चेंडू ड्राईव्ह केला ऑफसाईडला, तिकडे क्षेत्ररक्षक उभा आहे. चेंडू नियंत्रणामध्ये घेतला, परत मागे मधुर धुळीकडे दिला, तोपर्यंत केवळ 1 धाव मिळेल. एका धावेन धाव फलक पुढे जातोय. 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेशी जोडल्या गेलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. अगदी आम्हाला महाराष्ट्रभरातून नव्हे तर अगदी भारताबाहेरून सुद्धा त्या ठिकाणी मेसेजेस वगैरे आले की स्पर्धा अतिशय दमदार आयोजित केली गेलेली आहे. बॅकफुटला चेंडू ऑफसाईडला खेळाय, त्या ठिकाणी डिफेन्सिव्ह सुरक्षात्मक पद्धतीने हा चेंडू खेळतोय. युवराज मधने वासुंदे गावचा असणारा खेळाडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करतोय. त्यानं तो चेंडू अडवला, परत मागे दिलाय. मधुर धुळेकडे केवळ सिंगल मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. 1 बाद 35 धावा रिया 11 अर्थात स्वर्गीय शेखरदादा शेळके प्रतिष्ठानच्या धाव फलकावरती आहेत. यावेळेस चेंडू खेळला ऑन साइडला, उंचच उंच जातोय तो. डिक्लेरेशन झोन मध्ये की अजून काय? नक्कीच 2 धावा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 37 धावा धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानात सुरू आहे. चेंडू हवेमध्ये उंचच उंच आणि युवराज मध्येनं टिपलाय सुरेख झेल. योगेश लंकेचा संपतोय खेळ. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. दुसरा फलंदाज बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मधुर धुळेचे षटक फार महत्वाचं ठरलं खरं तर बॉलिंग टीम साठी, अर्थात माता मळगंगा 11 साठी. या षटकामध्ये त्यानं धोकादायक ठरू शकणाऱ्या सोन्या गायकवाडला तंबूचा रस्ता दाखवला. सोन्या गायकवाड परततो कुठे नाही तर काही चेंडू खेळून योगेश लंके सुद्धा तंबूच्या आसराला परततोय. षटक क्रमांक 4 अनिल माळी परत घेऊन येतोय. नवीन बॅटर हसन मदारी, शिरूर परिसरातला असणारा हसन मदारी. धाव फलकावर धावा आहे 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. आपण जर रन रेट पाहिला 12.33 रन रेटनं हा धाव फलक पुढे धावतोय. याच रन रेटनं तो जर गेला तर प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 73. याच आहे या धावगतीनं जर बॅटिंग टीम खेळत राहिली तर प्रोजेक्टेड स्कोर 73 पर्यंत जाईल. पहिली फॅसिलिटी आपल्याकडे नव्हती. पहिली वही पेन कागद. आता तसं नाही, आता सगळं ऑनलाईन आहे. सगळं डोळ्याच्या समोर दिसतं. जमाना बदललाय. फक्त एक गोष्ट झाली, मोबाईल मुळे जग जवळ आलं, माणसं एकमेकापासून दूर गेली. धाव फलकावर धाव आहे 37 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनिल माळी टू वासेक. हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न तिथे यशस्वी होतोय. दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागेला चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. धावा मिळतील 2 धावा धाव फलक पुढे येतो. 39 धावा धाव फलकावरती आहेत. निगोज नगरीमध्ये आजचा शेवटचा दिवस. सर्वांना महाशिवरात्रीच्या त्या ठिकाणी या पवित्र दिवसाच्या खूप खूप त्या ठिकाणी शुभेच्छा. सर्वांना बाववाड्यामध्ये यायचं त्या ठिकाणी आमंत्रण आहे, कारण स्वयंभू श्री केदारेश्वरांचा भव्य उत्सव बाववाडी गावामध्ये सुरू आहे. उद्या काल्याचं कीर्तन असणार आहे. उद्या नक्की सर्वांनी महाप्रसादासाठी या. 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॅकफुटला गेला होता. हो तिथे बबलू खामकर कडनं बहुतेक झेल सुटलाय. नक्कीच पंचही तेच कळत आहेत. परंतु एक गोष्ट समजण्या पलीकडची आहे,
वासिक एवढा डिफेन्सिव्ह का झालाय? नक्की तो कशाची वाट पाहतोय? नक्की त्याच्या डोक्यामध्ये काय कॅल्क्युलेशन आहेत? कारण आतापर्यंत तुम्ही जे वासिकचे फटके पाहिले ना, त्यातले जवळपास 75% फटके तो डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलेला आहे. काहीतरी कॅल्क्युलेशन नक्की टीमचं असेल, काहीतरी योजना त्यांच्या नक्कीच असतील, परंतु इथे त्याला जीवदान मिळालंय हे मात्र निश्चित. परत एकदा डिफेन्सिव्ह फटकारण्याचा प्रयत्न, बॅटची आउटसाइड एज घेत चेंडू गेला गली रिजन मध्ये, सिंगल तिकडे केवळ मिळेल. धावफलकावर धाव आहेत त्या 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सोन्या गायकवाडचा एक सोपा झेल मी म्हणणार नाही, परंतु बाळासाहेब मुंजाळ यांच्या डोक्याच्या मागणे एक चेंडू गेला होता, परंतु त्यानंतर मधुरनच त्याचा अडसर दूर केला. अनिल माळी चांगली बॉलिंग पाहूया. हसन मदारी, मोठी मदार त्याच्या खांद्यावरती या टीमची. ऑफस्टंपच्या दिशेनं बराचसा ट्रॅव्हल होणारा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. अवंतरच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 41 धावा धावफलकावरती आहेत. सीतारामदादा चौधरींच्या आठवणी निघोज नगरीमध्ये आल्यानंतर नेहमी येतात, कारण सीतारामदादा चौधरींवरती नितांत प्रेम करणारं गाव आहे निघोज. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. खोलवा टप्प्याचा चेंडू, याची बॅटिंग पाहायला वाटते सगळ्यात भारी. षटकार ठोकून काढतोय शिरूरचा हसन मदारी. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. पहा किती अचूक टायमिंग सांगला हसन मदारीनं. त्यानं विनाकारण चेंडू आडव्या बॅटनं ओढला नाही, स्ट्रेट बॅट ओपन फेस सरळ चेंडू पाठवून दिला लॉंगॉनच्या डोक्यावर. तो फार जवळ नाही गेला, खूप लांब गेला. जवळपास 70 ते 80 मीटर लांब खेळलेला षटकार होता, जो हसन मदारीचा कॉन्फिडन्स वाढून देईल. धावफलक पुढे पोहोचतोय. 47 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3.4 या ठिकाणी संपतायत. बॅकफुटला गेला चेंडू, ऑन साइडला खेळाय. बंटी शेट वराळ यांच्याकडनं 500 आणि त्या ठिकाणी आणि भोसले साहेबांच्या वतीनं या षटकासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. आज इथे खेळाडूंवरती बक्षिसांचा पाऊस पडणार. खरं तर पावसाला अजून जून महिना उजळायचा आहे, परंतु आज खेळाडू बक्षिसांच्या पावसामध्ये न्हावून निघणार हे आपल्याला तरी नक्कीच माहित आहे. कारण निघोज नगरी ही खेळाडूंवरती नितांत प्रेम करणारी नगरी आहे. 49 धावा अर्धशतकाच्या जवळ जाऊन पोहोचलाय तो मात्र रिया 11 संघ. ओहो हो, चांगला चेंडू तोंडा पुढे आपटला, हलकासा तो बाउन्स झाला. हेच हसन मदारी वासिकला सांगतोय. षटक संपतायत ती 4 धावफलकावर धावा आहेत त्या 2 बाद 49. प्रथम क्रमांकाचं बक्षीस आपल्याला दिले राजेंद्र शेठ भंडारी यांनी. महावीर ग्रुप अहिल्यानगर 1,01,000 रुपयांचं ते बक्षीस आहे. द्वितीय क्रमांक मान्य श्री सुरेश राजमामा भोळे आमदार जळगाव शहर यांच्याकडनं ते बक्षीस आहे 71,000 रुपयांचं. तृतीय क्रमांक मान्य श्री बाळासाहेबजी सालके जय भवानी उद्योग समूह पुणे 51,000 रुपयांचं बक्षीस त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. तर त्याबरोबर बघतोय आयमन सी फूड्स मान्य श्री जाकीरभाई तांबोळे यांच्याकडनं 31,001 रुपयांचं बक्षीस आहे. मंडपाने डीजे सौजन्य नितीदा शेळके, जाहिरात सौजन्य श्री कैलास भाऊ कोठावळे, सन्मानचिन्ह सौजन्य पैलवान सुभाष पाटील वराळ, ड्रेस किट सौजन्य देवकृपा फाउंडेशन, अंपायर सौजन्य श्री स्वप्नील मामा घुले, श्री चेतन शेठ भळगट, समालोचक सौजन्य श्री गणेश शेठ लामकडे, श्री सोमा शेठ पठारे, रामकृष्ण हरी, लाईव्ह सौजन्य श्री योगेश शेठ रोकडे, श्री अरुण शेठ रसाळ. काही नावांकडे परत घेऊन जाईल गोलंदाजी मार्कवरती बबलू खामकर. 49 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला फटका खेळला, बराचसा आतमध्ये खेळपट्टीच्या खोलीचा वापर केला वासिकनं. चेंडू डीप स्क्वेअरला गेला, त्यावरती सिंगल मिळेल. 1 धावेने धावफलक पुढातोय आणि याच बरोबर रिया 11च्या 50 धावा धावफलकावरती जमा. शेवटच्या 11 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे. बबलू खामकर हसन मदारीसाठी शॉर्ट पिच चेंडू सरळ खेचून दिलाय डीप स्क्वेअरच्या डोक्यावरनं. एक सुसाट षटकार, 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 56 धावा. अब तक 56 रन स्कोर कार्ड के ऊपर है. हा चेंडू चांगला होता, शॉर्ट पिच टाकला नाही. हसन मदारीने पंचांकडे मोठ्या आशेनं पाहिलं. पंचांनी सांगितलं चेंडू लिगल डिलिव्हरी आहे, कारण तुम्ही खूप आतमध्ये घुसले होते. हेच त्यांना सांगायचं साधे सोपे मराठी भाषेमध्ये. चांगला चेंडू, मिस टाइम, लॉंग ऑप्शन, डीप एक्स्ट्रा कव्हरला गेलाय. क्षेत्ररक्षक टिपतोय झेल आणि हसन मदारीला दाखवलाय तंबूचा रस्ता बबलू खामकरनं. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची
टाळी. धन्यवाद धन्यवाद. ऑपरेटर थोडा आवाज ओढायचा आहे. म्हणले सर बोलू शकतो का नाही? नक्कीच तुम्ही बोलण्यासाठीच तुम्हाला बोलवलंय. थोडा आवाज ओढा ऑपरेटर, आवाज. या ठिकाणी या सामन्याचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत मेजर भरतजी वराळ जम्मू काश्मीर मधून सामन्याचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत. त्याचबरोबर आयोजक हर्षद भाऊ विधाटे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. या क्रिकेटच्या निमित्तानं आणि फायनलच्या दिवशी सिद्धेश शेठ धुमाळ, संघमालक ऋषी वराळ, बंटी शेठ वराळ, पांडा शेठ, मामा शेटे, बबन शेठ लंके, शहाजी गोपाळे, योगेश शेठ धवन, पवन शेठ लामखडे, सौरभ लंके, शरद शेठ कापसे, भास्करनाना सोनवणे, विजय शेठ सोनवणे, किरण शेठ गायकवाड, गणेश शेठ लंके, अभय शेठ शेटे, कारिमनाथचे बरेचसे मित्रमंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर प्रदीप शेठ लंके, राजू शेठ राऊत, हरी शेठ लंके, रमेश शेठ शेख आणि आमचे मार्गदर्शक मनोज भाऊ विधाटे, बाळू शेठ वराळ, चंद्रकांत शेठ लामखडे ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. वाईडसाठी रिव्ह्यूचा वापर केला गेलाय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. या ठिकाणी समाधान शेठ वरखडे, विशाल शेठ धवन, त्याचबरोबर आमचे कर्तर विजयदादा बोराडे लाईव्ह सामन्याचा आस्वाद घेत आहेत. बिन्ना शेठ वराळ यांचं देखील या ठिकाणी आगमन. विशेष या ठिकाणी कौतुक, जर एखादा खेळाडू इंजर्ड झाला, प्राथमिक स्वरूपात जर दुखापत झाली तर इथं ॲम्ब्युलन्स सुद्धा या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत. मी आयोजकांचे संयोजकांचे मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत, हार्दिक अशा प्रकारे अभिनंदन. मंडळी देखना दैदिप्यमान आणि डोळ्यामध्ये साठवावा असा मात्र फायनलचा थरार आपण संध्याकाळी पाहणार आहोत. पण कौतुक करतो आदरणीय सुभाष पाटील वराळ, पारनेर केसरी, महाराष्ट्र चॅम्पियन. इतका देखना सोहळा त्यांनी आणि या वर्षीची सगळ्यात मोठी मानाची अगदी मात्र लोकनाथ चषक भरल्याबद्दल आमच्याकडे सुभाष पाटील वराळ, लोहभाऊ निश्चित, विलास शेठ वराळ, स्वप्नील हातकर, हर्षदभाऊ विधाटे, के अर्थात कैलास कोठावळे, नितीन शेठ शेळके या सगळ्यांचं पुन्हा एकदा सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. धन्यवाद. लवू सर. 56 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राईक एंडला वैभव जगदाळे पुढे आला. त्या ठिकाणी बॉल चांगला टाकला. खरं तर बबलू खामकरच्या बॅटिंग त्याने स्वतःला मोहून घेण्याचा प्रयत्न करेल असं वाटत असताना बॉलिंगमध्ये त्याने दमदार कामगिरी करत या स्पर्धेमध्ये छाप पाडलेली आहे. षटकं संपतात ती 5 धावफलकावर धावा आहेत, त्या 3 बाद 56 धावा. या षटकामध्ये केवळ मला वाटतं धावा दिल्या त्या 7 धावा, त्यामध्ये एक षटकार आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, उर्वरित 5 चेंडूमध्ये बबलूनं फक्त 1 धाव खर्च करत हसन मादरला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. अमित सुपर मार्केट मॉल प्रोप्रायटर प्रदीप शेठ गांधी व अमित शेठ गांधी, निगो शिरू रोड हवालदार हार्डवेअर शेजारी यांच्या वतीनं आज सर्व खेळाडूंना थंडगार होण्याची वेळ आहे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती येऊन दाखल होते. ही ड्रिंक्स ट्रॉली आता बरोबर आयोजक सांगतील त्या वेळेला आतमध्ये जाईल. भरपूर त्याच्यामध्ये कोल्ड ड्रिंक्स आणलेले आहेत. खेळाडूंना जे आवडेल ते त्यांनी नक्कीच घ्या. धावफलकावरती धावा आहेत त्या 56 धावा. चला पटपट खेळूया. विनंती आहे, जास्त तुम्ही थोडा वेळ घेऊ शकता कारण मॅच महत्वाची आहे. फक्त वेळ जास्त होता कामा नये. दिवसभरामध्ये प्रवीण गायकवाड सरांचा आवाज तुमच्या कानावरती पडेल. आपल्याच भागातील त्या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धांबरोबर अनेक सामाजिक राजकीय त्या ठिकाणी कार्यक्रमांमध्ये ज्यांचा आवाज फार उठून दिसतो, त्या ठिकाणी प्रसिद्ध निवेदक आणि समालोचक लहू साबळे सर सुद्धा आपल्याबरोबर आज दिवसभर मध्ये जोडले जातील. आणि त्याचबरोबर आपण मैदानात पाहतोय युवराज मदने वासुंदे गावच्या या खेळाडूवरती शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी दिलेली आहे. आता युवराजनं जर का त्या ठिकाणी बबलूचा सल्ला ऐकला तर तोही 7 धावांचे षटक टाकू शकेल. परंतु पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय होते. वासिक स्ट्राईक एंडलाय कारण बबलूला समजून गेले या मैदानावरती काय बॉलिंग करावी. आपण त्याची बॉलिंग पाहिलेली आहे. शेवटचं षटक, अंतिम षटक. शॉर्ट पिच चेंडू अपरकट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि फलंदाज आयकॉन वासिक बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. इथे तेजस चव्हाण टिपलाय झेल, परंतु इथे जर स्वप्नील लामखडे यांनी झेल टिपला तर तेजस दादा चव्हाण यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस असणार आहे. आज 100-200च्या पटीत नाही, आज 500-1000च्या पटीतच गंमत होणार आहे. धावफलकावर धावा आहेत त्या 56 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पराभूत संघाला नक्की परत संधी असणार आहे कारण हे 2 टॉपर संघ आहेत. एका बाजूला माता मळगंगा 11, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय शेखर शेळके प्रतिष्ठान रिया 11. या संघामध्ये सुरू असणारा टॉपरचा सामना. नवीन बॅटर बाळा शिंदे. ज्या बाळा शिंदेच्या 1-2 फटक्यांमुळे हा संघ टॉपर झाला. 1 चेंडू 4 धावांची गरज होती. आपण तो सामना विसरलो नाही. फाईन लेगला ज्या खेळाडूंनी तिकडे फटके खेळले सगळ्यांचे डिक्लेरेशन झोन मध्ये गेले. बाळा शिंदे एकमेव असा खेळाडू होता तिथे टप्पा पडून चेंडू बॉन्ड लाईनकडे निघून गेला. नशिबाची साथ असावी लागते.
ती नशिबाची साथ आपण पाहिली. काल 5 चेंडू 6 चेंडू 6ला पहिल्या चेंडूवर षटकार मारला. 0.34 रन रेटनं फक्त संघ मागे पडला आणि त्या ठिकाणी जोगेश्वरी संघ आल्या आल्या बाळानं एक त्या ठिकाणी मोठा फटका खेळलाय. डीप मिडीकडच्या डोक्यावरनं बाळा शिंदेचा सनसनाटी षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. याच साठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. आजचा शेवटचा दिवस गोड करण्यासाठी आयोजकांनी प्रचंड मेहनत घेतली. तुम्हाला मित्रांनो फक्त हे 4 दिवस दिसले असतील, परंतु या 4 दिवसांसाठी जवळपास 2 ते 2.5 महिने मेहनत सुरू होती. त्यामुळे आयोजकांनी किती प्रयत्न केले असेल तुम्ही समजू. 62 धावा धावफलकावरती. परत एकदा लगातार दुसरा. बाळा शिंदे त्या ठिकाणी सेट होऊन आलाय. तो पवेलियन मधनच फटक्यात होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू डीजे. मी तेच सांगितलं, युवराज मदनेनं बबलू बरोबर चर्चा केली होती का, मधुर बरोबर चर्चा केली होती का? कारण या अगोदर त्यानं एकही षटक या मैदानावर टाकलेलं नाही. थेट क्वालिफायर मध्ये त्याच्या हातात चेंडू आला आणि बाळा शिंदे आतमध्ये त्याच्या गोलंदाजीची चिरफाड करतोय. 68 धावा. लगातार तिसरा येणार का? क्षेत्ररक्षक फार दूर आहे आणि इथे येतोय लगातारचा तिसरा षटकार बाळा शिंदेच्या बॅटमधनं. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. दरम्यानच्या काळामध्ये ग्रामपंचायत सदस्य शिरापूर नगरी संभाजी नरसाळे आपण उपस्थित झालात. आपलं सहर्ष स्वागत. हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन. या ठिकाणी दीपक शेठ लंके, पोपट शेठ लंके, कांदा आडतदार आपण उपस्थित झालात. आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. संघ मालक आहेत, आपलं सहर्ष स्वागत करूया. स्वप्नीलजी भोसले यांच्याकडनं या 3 षटकारला असतं का नो बॉल. अगोदरच 3 षटकार गेले, त्यात हा तुम्ही वाईट बॉल टाकताय. मग रावसाहेब दादा अशा वेळी चित्रमदांचं वाक्य आठवतं, आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसनं मागून खाणारा शेतकरी. धावफलकावर धाव आहेत त्या 75. कुठल्या कुठे गेला पहा धावफलक. बाळा शिंदेनं त्या धावफलकाला विमानाचं इंजिन लावून टाकलंय. एवढ्या वेगानं तो ट्रॅव्हल होत आहे. सुंदर चेंडू खोलवा टप्प्याचा ऑफसाईडला खेळला. बबलू कामकर आयकॉन चेंडूच्या मागे येतोय. एक धाव तर पळून पूर्ण केली गेली. दुसरी धावही पळून पूर्ण केली गेली, परंतु अक्षय निर्मळ सर कळवतात 1 रन शॉट. 1 धाव शॉट आहे, त्यामुळे एकच धाव मिळेल. 76 धावा धाव फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि या इनिंग मधचा शेवटचा चेंडू टाकणारी युवराज मधने सज्ज होते. समोर आहे सलग 3 षटकार खेळणारा बाळा शिंदे. संघ मालक स्वप्नील भोसले यांच्याकडून मात्र चौथा षटकार सरळ जातोय सीमा पार. वा बाळा. धावफलक पोहोचतोय तो 82 धावांवरती. 83 धावांची गरज माता मळगंगा 11 संघाला सामना जिंकत फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. या ठिकाणी संघ मालक स्वप्नील भोसले यांच्या वतीने बाळा शिंदेसाठी मात्र 500 रुपये या ठिकाणी बक्षीस होतं. खर तर ते बक्षीस त्या ठिकाणी जमा केले, त्यांचं सहर्ष स्वागत. इथे खर तर आपण जे मध्ये जो ब्रेक होणार होता, पाणी ड्रिंक जे असेल ते आतमध्ये मात्र खेळाडूंसाठी पोहोचलंय. आज सकाळी फायनलच्या दिवशी जो काही फायनलचा थरार आपण आज ठेवलेला आहे ते पाहण्यासाठी अनेक मान्यवर, अनेक पाहुणे मंडळी, त्याचबरोबर क्रीडा रसिक या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्या सगळ्यांचं इथं मनापासून सहर्ष स्वागत करूया. एका ऑपरेटरला विनंती आहे, आवाज जरा क्लिअर करा तुम्ही. आवाज फार घुमतोय. एकदम क्लिअर, जसा समालोचकाचा आवाज आहे तसा आवाज तुम्ही एकदा क्लिअर करा, त्यानंतर आपण चालू करूया. यानंतर मी थोडा वेळ थांबेल, तुम्ही थांबू नका. पाहत राहा लोकनाथ चषकाचा भव्य दिव्य सोहळा. धावा झाल्यात त्या 82, करायच्यात त्या 83. आणि या धावा होणार नाही, मैदानाच्या आतमध्ये काय थरार नाट्य रंगणार हे ऐकण्यासाठी आमंत्रित करेल. सीतारामदादा चौधरी नेहमी म्हणायचं, माझे शेवटचं कॅलेंडर आवाजाचा पहाड, प्रवीणजी गायकवाड. या ठिकाणी चेतन झावरे डॉक्टर आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, ज्यांनी सौजन्य दिले. आज मात्र आपण पाहतोय नवजीवन हॉस्पिटलच्या वतीनं जे काही ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उपस्थित आहेत. मी झावरे डॉक्टरांचं इथं मनापासून सहर्ष स्वागत करूया. पाहुण्यांचं यथोचित शब्दसुमनांनी खरं तर स्वागत. त्याच्यानंतर एका बाजूला चाललेलं समालोचन, आतमध्ये चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम आणि अशा अगदी पद्धतीनं अगदी लोकनाथ चषकाचा आपण घेतात आनंद उत्साह. आज आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या सगळ्यांना सहर्ष स्वागत करूया. मंडळी खरं तर आल्याला मला मेजर विकासजी वराळ आणि आप्पासाहेब वराळ सांगतायत की लहू
अशी एकही स्पर्धा झाली नाही की ती संदीप पाटलाशिवाय पूर्ण झाली नाही. आणि म्हणून खरं तर मंडळी, काय झाली चूक आमची, कुठली दिली सजा, बुद्धिबळाच्या पटलावरनं आमच्या मनातल्या राजालाच केलं वजा. अगदी जो टायगरचा फोटो आहे, दिवंगत नेते बाजार समितीचे उपसभापती संदीप पाटील वराळ, त्यांना मात्र भावपूर्ण आदरांजली. माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस मेजर विकासजी वराळ, पुन्हा 500 रुपयाचं बक्षीस मळगंगा कापड उद्योग समूहाचे सन्मान्य आपाशेठ वराळ यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि म्हणून एकच म्हणेल, कमरेवरचा हात सोडून, पायाखालची विट सोडून, विठुराया एकदा तरी पंढरी दाखव आणि आमच्या पाटलाला पुन्हा एकदा कोणत्या ना कोणत्या रूपानं मळगंगेच्या आशीर्वादानं पुन्हा आमच्यामध्ये पाठव, पुन्हा आमच्यामध्ये पाठव. खरं तर राजासारखं मन आणि मनासारखा राजा होता संदीप पाटील निघोचा नाही तर पारनेर तालुक्याचा वाघ होता. मित्रांच्या मनावरती राज्य करणारा राजा आमच्यातून गेला. तारीख आहे 21 जानेवारी 2017. खर तर आज त्यांच्या आठवणी विचार घेऊन खर तर तो वस्ताद होता आणि त्याने एक पैलवान तयार केला. त्याचं नाव होतं महाराष्ट्र चॅम्पियन पारनेर केसरी पैलवान सुभाष पाटील वराळ. आजही आहेत, चांगल्या पद्धतीने काम करतायत. सुभाष पाटलांच्या वतीनं लोकनाथ चषकामध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि मी युवा लोकप्रिय निवेदक लहू साबळे पुन्हा एकदा सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत. यानंतर जाऊया प्रवीणजी गायकवाड सर. आम्ही सुपर मार्केट मॉल ड्रिंकिंग ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सन्माननीय प्रदीप शेठ गांधी आणि सन्माननीय अमित शेठ गांधी यांच्या माध्यमातून ही ड्रिंकिंग ट्रॉली खरं तर दिली गेली. आणि अगदी आपण पाहतोय सुंदर अशा प्रकारचं दृश्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जे पाहायला मिळालं. कोल्ड्रिंक सुविधा त्यांच्या माध्यमातून आपल्याला जे दिली गेली. आणि या खरं तर दिवसभराच्या सत्रात आम्ही सुपर मार्केट मॉल यांच्या माध्यमातून हे कोल्ड ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचवलं जाणार आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लोकनाथ चषक 2026चा सोहळा माननीय श्री सुजितराव जावरे पाटील धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केले गेले पहिलवान सुभाष वराळ पाटील अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर बाबूवाडा क्रिकेटसाठी खूप मोलाचं योगदान देणारे सन्माननीय भरत शेठ जगदाळे यांचं देखील आगमन या क्रीडांगणावरती होताना पाहायला मिळते. भरत शेठ जगदाळे त्यांच्या समवेत उपस्थित झालेला त्यांचा मित्रपरिवार सगळ्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 83 धावांची गरज. सामन्याला होती सुरुवात. वासिक शेख हे महत्वाचं षटक घेऊन येत असताना मधुर धुळे आणि बबलू खामकरी जोडी मैदानाच्या आत. संघ मालक सन्माननीय स्वप्नील शेठ भोसले त्यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज. यस, पहिला चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय. प्राप्त केल्या जातील त्या 2 धावा आणि 2 धावांच्या साह्यानं खातं खोललं जाते. 35 चेंडू 81 धावा. पहिल्या सामन्यापासून पारितोषिकांची प्रचंड मोठी उधळण खेळाडूंवरती होत असताना आपण पाहतो आहे. सन्माननीय पहिलवान सुभाष शेठ वराळ पाटील अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान यांनी देखील काही पारितोषिक आपल्यापर्यंत सांगितली आहेत. आजच्या दिवसभरात प्रत्येक षटकारासाठी, प्रत्येक चौकारासाठी आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. माता मळगंगा 11 निघोष टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना वासिक शेख हे पहिले षटक हाताळत असताना पारनेर तालुका शिवसेना प्रमुख अमोलजी गाजरे साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. अध्यक्षांचं इथं मनापासून सहर्ष स्वागत. विनंती करतो आपण मंचावरती या. लहान मुलं बाहेर घ्या विनंती करतो. सुरक्षात्मक रीतीने चेंडूला ढकलून दिलं. मिड ऑफच्या दिशेला प्राप्त केली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. सांघिक धाव संख्या 3. 33 चेंडू आणि 80 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. अप्रतिम गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतोय वासिक शेख. खरं तर महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधले जेवढे काही अष्टपैलू खेळाडू आहेत त्यामध्ये अग्रजन्य नाव आहे वासिक शेखचं. मोठी मागणी आहे व्यावसायिक संघांकडून. पटबार पाहायला मिळाला. चेंडू उसळी घेतली. एक यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावला, स्थिरावला आणि एक डॉट बॉल त्या ठिकाणी प्रस्तुत केला गेला. निर्धाव चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. एस्टनच्या पाठीमागे सोन्या गायकवाड यांना आपण पाहतोय. राजवर्धन प्रीमियर लीग नुकतीच त्यांनी मात्र जी जिंकली आहे. स्वर्गीय शेखर शेळके चषक
जे की गारगाव या ठिकाणी पार पडलं आणि त्याही ठिकाणी या विजेतेपदावरती आपलं नाव कोरलं. व्हाईट बॉल आहे. आंबेगाव प्रीमियर लीग देखील आपल्या नावावरती केली. तो सुशांत गायकवाड एस्टनच्या पाठीमागं निर्णय जाईल तिसऱ्या पंचांकडे. वाईड साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसरे पंच ऍक्टिव्ह होतील, वाईड चेक करतील. अगदी आपण पाहतोय 1,01 रुपया प्रथम क्रमांकाचं पारितोषिक राजेंद्र शेठ भंडारी, महावीर ग्रुप अहिल्यानगर. 71,001 रुपयाचं पारितोषिक सुरेश राजूमामा भोळे, आमदार जळगाव शहर. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 51,001 बाळासाहेब सालके, जय भवानी उद्योग समूह पुणे. आणि चतुर्थ क्रमांक 31,001 जाकीरभाई तांबोळी, आयमॅन सी फूड्स यांच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू त्या ठिकाणी निर्णय येताना जो पाहायला मिळतो. काय गोलंदाजी केली आतापर्यंत. 5 चेंडू टाकलेत, फक्त 3 धाबा खर्च केल्यात. वासिक शेखनं 31 चेंडू 80 धाबांची गरज. मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. अप्पर कट, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील आणि धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतंय 5 वरती. 30 चेंडू शेवटचे शिल्लक आणि जिंकण्यासाठी 78 धाबांची गरज. लास्ट 30 बॉल 78 रिक्वायर. मधुर धुळे 3 चेंडू 3 वरती. बबलू खामकर 3 चेंडू 2 वरती खेळताना पाहायला मिळतोय. शेवटचे 30 चेंडू 78 धाबांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही है जो लढा नाही. शेवटपर्यंत लढावं लागेल, झुंजावं लागेल, संघर्ष करावा लागेल आणि संघर्षातून जे मिळतं त्याला यश म्हणून नक्कीच संपूर्ण जातं. आमचे सन्माननीय रावसाहेब तात्या वराळ व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. एक जाणकार क्रिकेट रसिक आहेत. खरंच बरंचसं क्रिकेट खेळलं, त्यानंतर अनेक संघांना संघ मालकत्व देत आहेत आणि अनेक आठवणी त्यांच्या समवेत आहेत या मैदानाच्या. सहकार महर्षी चषक देखील सलग 11 वर्ष खरं तर नक्कीच संपन्न होताना आपल्याला जे पाहायला मिळालं. सातत्यानं आमचे भास्कर मऊ वराळ असतील, रावसाहेब तात्या वराळ असतील, सगळी मंडळी अगदी आपण पाहतोय की जुनी जाणती मंडळी अगदी आपण पाहतोय. खरं तर या स्पर्धेबरोबर लोकनाथ चषकाबरोबर देखील जोडले गेलेले आहेत. बाळा शिंदे त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू ऑन साइडच्या दिशेला खेळून काढला. चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय केलं जात आहे. 1 धाव येताना पाहायला मिळते. 6 धावा धावफलकावरती बिनबाद आपण पाहतोय. 29 चेंडू जिंकण्यासाठी 77 धाबांची गरज. काय फलंदाजी केली बाळा शिंदे यांनी. लागोपाठ 4 चेंडूवरती 4 षटकार ठोकले. आता गोलंदाजाची भूमिका त्या ठिकाणी निभावताना पाहायला मिळतोय बाळा शिंदे. या वेळेला फ्रंट फुटवरती आले, ताकद लावली लॉंग लेगच्या दिशेला. चेंडू सुसाट वेगा सीमा पार, फरार, खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज. प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ यांचा सणसणीत चौकार. या फायनलच्या दिवशी ज्यांचं आगमन होत आहे, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ताशेठ गुंडे यांचं आगमन झाले. संघमालक प्रकाश शेठ शेळके, नागेश्वर वरकडे आपण उपस्थित झालात. त्याचबरोबर पाटील फायटर संघाचे संघमालक आणि तालुक्याचे अध्यक्ष लोकप्रिय सरपंच भास्करांना उचाळे हे देखील सामन्याचा आस्वाद घेतात. सन्माननीय प्रवीण शेठ उचाळे लाईव्ह सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील आमच्या लोकनाथ चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत, हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन, धन्यवाद. पारितोषिक अनेक येत आहेत. मान्यवर मोठ्या संख्येने अगदी आपण पाहतोय उपस्थित होत आहे. काही जण लाईव्ह बरोबर जोडले गेलेले आहेत. पॉईंटच्या दिशेला हलक्याशा हाताने चेंडूला ढकलून दिलं, प्राप्त केली जाते सिंगल. मधुर धुळे मैदानाच्या आतमध्ये आहे आणि मधुर धुळेसाठी एक पारितोषिक. सामना शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा राहून जिंकून दिला तर सन्माननीय अमोल शेठ गाजरे शिवसेना तालुका अध्यक्ष यांच्या वतीनं 1,000 रुपयांचं पारितोषिक. अमोलजी गजरे, यस अमोलजी गजरे शिवसेना तालुका प्रमुख यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं पारितोषिक मधुर धुळे यांना दिले जातील. आकाशाचे वेद, शतरक्षक चेंडूच्या खाली, शॉर्ट कव्हरला टिपला जातोय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ, विकेटचं होतोय पतन. मोक्याच्या क्षणी आली विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभय्या सुपेकर यांची बळीची टाळी. बंटी वराळ पाटील आणि त्याचबरोबर स्वप्नील भोसले यांच्या माध्यमातून बाळा शिंदे यांच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आणि विकेट घेतली आहे बाळा शिंदे यांनी. 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे.
पारितोषिकांची प्रचंड मोठी उधळण खरं तर होताना पाहायला मिळते. कोणी विकेट जरी घेतली तरी बंटी वराळ आणि त्याचबरोबर स्वप्नील भोसले यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. संतोष शिंदे अर्थात बाळा हे महत्वाचं षटक हाताळत असताना 12 धावा धावपलकावरती, 25 चेंडू 71 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक संघर्ष रंगताना पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला स्वप्नील लामखडे हे नाव देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला नौका नाहीये. याच गावातील असताना हा खेळाडू ऑन साइडच्या दिशेला फटका खेळला, मिड विकेटचा शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळेल. प्राप्त केली जाईल ती सिंगल. एक धाव घेतली जाते. धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. प्रकाश शेठ शेळके यांच्या माध्यमातून एक पारितोषिक येत आहे. मधुर धुळे यांना जर सामना जिंकून दिला तर 500 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय प्रकाश शेठ शेळके यांच्या माध्यमातून जे दिले जाणार आहे. 13 वरती एक गडी बाद, 24 चेंडू 70 धावांची गरज. जिंकणारी टीम थेट फायनल मध्ये धडक घेणार आहे, अंतिम फेरीत जाऊन दाखल होणार आहे. कारण की मुकाबला चालू आहे क्वालिफायर 1 चा. कोण अंतिम फेरीत जाऊन दाखल होणारी पहिली टीम आहे त्याचं उत्तर काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. त्यासाठी आपल्याला फक्त 4 षटकांची प्रतीक्षा करावी लागेल. 24 चेंडू 70 मॅचचं समीकरण विकास मते. खरं तर अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार गोलंदाजीनं गाजवलेल्या तालुक्यातील गोलंदाज खरं तर विकास मते बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. तालुक्यातील खेळाडूंनी देखील ही लोकनाथ चषक क्रिकेटची स्पर्धा गाजवलेली आहे. डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट अगदी आपण पाहतोय मिड विकेटचा शतरक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. स्वप्नील लामखडेच्या प्रत्येक षटकारासाठी शंकर पाटील वरखडे ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं 201 रुपयांचं पारितोषिक असेल. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय विशाल शेठ लंके स्वप्नील साठी 500 रुपयांचं पारितोषिक. गावातील खेळाडू मोठ्या अपेक्षा आहेत खरं तर स्वप्नील लामखडेकडून. यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा डीप कव्हर पॉइंटला चेंडूला खेळून काढलाय. शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. त्यानंतर केली गेलेली फेकिक. एक धाव खूप महत्वाची. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल ती 16 वरती. 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 67 धावांची गरज. 2.2 षटकाचा खेळ आतापर्यंत जो संपला गेलेला आहे. फायनल डे आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या क्रीडांगणावरती होत असताना पहिल्या सामन्याला प्रचंड मोठी गर्दी आहे आणि दिवसभर आज गर्दीचा महापूर ओसांडून वाहिल्याशिवाय राहणार नाहीये. 3 दिवस अतिशय रोमार्चक लढती क्रिकेटच्या रसिकांनी पाहिलेले आहेत. हाफ ट्रॅकर होता, पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. इरादा होता पक्का, लगावला शानदार छक्का. ही ताकद आहे मधुर धुळेची. षटकार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. दरम्यानच्या काळामध्ये या सामन्याचा आस्वाद घेत आहेत लंडन मधून अजित उचाळे मित्रपरिवार लाईव्ह सामन्याचा आस्वाद घेत आहेत. प्रशांत शेठ गोरडे मित्रपरिवार लाईव्ह सामन्याचा आस्वाद घेत आहेत. खरं तर ज्यांचं आगमन होणार आहे कुणाल बॉईज खरं तर मदत नाही तर कर्तव्य गणेशजी बोंबले साहेब यांचं आगमन या ठिकाणी होतंय. संदीप पाटलांचे जीवरचे सहकारी होते, त्यांच्या अजूनही मात्र उन्हात आहे. त्यांचं आगमन होईल, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. एक गोष्ट आवर्जून सांगायची, 7 फेब्रुवारी 2023 ला वेताळबाबा आरोग्य मंदिर ज्यावेळेस आम्ही उभं करण्याचा संकल्प घेतला तेव्हापासून तर आतापर्यंत जे काय पाणी सौजन्य आहेत खर तर आपण या ठिकाणी पाहतोय पाटील एक्वा उद्योग समूहाच्या माध्यमातून तर आतापर्यंत पाणी पुरवणारे आदरणीय आमचे आप्पासाहेब वराळ, शंकर विनायक वराळ आणि जालिंदर वराळ मेजर यांचं मनापासून स्वागत, हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन. या दरम्यान चेंडू खेळलाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार साधावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 चेंडू जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. बॅक टू बॅक सिक्सर, लागोपाठ 2 षटकार. मधुर धुळे नावाचं झंझावत वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. देवभोरे गाव तालुका पारनेर खरं तर महाराष्ट्रातली अनेक मैदानं आयकॉन म्हणून मधुर धुळेने गाजवलेली आहेत. आज पुन्हा एकदा निघोज नगरीमध्ये त्याची बॅट
तळपताना पाहायला मिळते. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत. 29 वरती धावफलक नेऊन पोहोचवलं आणि आता 20 चेंडू 54 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना आपण पाहतोय. मालिका वीराच्या शर्यतीत देखील अगदी आपण पाहतोय मधुर धुळे आहे. फुलटॉस आणि पुन्हा एकदा त्यावरती आक्रमण. कडा प्रहार, चेंडू सीमा पार, धाव संख्या घेईल आकार, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. यस, बिमर चेक केला जाईल. बॅटिंग पिंग रिव्ह्यू तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना जो पाहायला मिळतोय. हे फटके खेळल्यानंतर सामना कठीण नाहीये आणि क्षमता आहे मधुर धुळे नावाच्या या फलंदाजामध्ये. ज्वालाग्रही फटक्यांची अक्षरशः मालिका खेळून काढतोय. लागोपाठ 2 षटकार आणि त्यानंतर मात्र खेळलेला एक चौकार. फेअर डिलिव्हरी निर्णय येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धाव संख्या 33. लकी ड्रॉ, लकी ड्रॉ, लकी ड्रॉ. खरं तर प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. एक आकर्षक स्पोर्ट्स बाईक, मला वाटतं 2 बाई त्या ठिकाणी सायकल, स्पोर्ट्स सायकल आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून ठेवलेल्या आहेत. आणि त्यासाठी कोणत्या प्रकारची फी आकारलेली नाहीये. तुम्ही तुमचं नाव त्या बॉक्समध्ये टाकायचे आणि त्या ठिकाणी मात्र एक स्पोर्ट्स सायकल, 2 सायकल आहेत. लकी ड्रॉच्या माध्यमातून सायंकाळच्या सत्रात बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये ती नावं आपण काढणार आहोत. जे कोणी भाग्यवान विजेते असतील, 2 भाग्यवान विजेते, त्यांच्यासाठी या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल दिली जाणार आहे. त्यामुळं लकी ड्रॉ मध्ये देखील सहभागी व्हायचे. 18 चेंडू आणि 49 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 34 वरती 1 गडी बाद आहे. दिवस क्रमांक अगदी आपण पाहतोय 4, अर्थात फायनल डे. दर्शकांनी मोठी गर्दी केली आहे. संपूर्ण तालुक्यातून क्रिकेटचे रसिक क्रीडांगणावरती येऊन दाखल आहेत. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची लोकनाथ चषक. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नावानं हा लोकनाथ चषक मोठ्या थाटामाटात संपन्न होत असताना आपण पाहतोय. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट चेहरा मोहता बदलताना पाहायला मिळतोय. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब राष्ट्रीय स्तरावरती टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष नक्कीच झालेले आहेत आणि भविष्यात देखील अनेक बदल या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होतील, यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. टेनिस बॉल क्रिकेटला देखील एक चांगलं वलय खरं तर प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. गोटू खामकर हे नाव देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला नौकं नाहीये. अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार गोलंदाजीनं गोटू खामकरनं गाजवलेल्या आहेत. आज निघोज नगरीमध्ये आपलं सर्वोत्कृष्ट देण्यासाठी सज्ज आहे. 18 चेंडू 49 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, येणारा वेळ सांगून जाईल. फक्त स्पीडअप खूप महत्वाचं आहे. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करायचंय खेळाडूंनी देखील. तुमच्यासाठीच हा महासंग्राम आयोजित केलाय, तुमच्यासाठीच या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलंय, त्यामुळे सहकार्य थोडंसं करणं गरजेचं असेल. हो, यावेळेला शॉर्ट कव्हरला पुन्हा एकदा सुरेख कलेक्शन प्राप्त केली जाईल. ती सिंगल स्वप्नीलला स्ट्राईक वरती आणले. 2 बॉल 2 वरती स्वप्नील खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 17 चेंडू 48 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. पस्तीस धावा धावफलकावरती लॉफ्ट केला, परंतु शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय. वैभव चेंडूच्या खाली विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. 16 चेंडू 48 धावांची गरज. खास गोकर्ण वरून या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहे सन्माननीय हॉटेल मंथनचे राजू शेट लाळगे, विनायक शेट कवाद, संदीप शेट लंके, योगेश लंके आणि हरी शेट लंके यांचंही मनापासून स्वागत असेल.
गोकर्णला देवदर्शनासाठी ही मंडळी गेलेली आहेत, त्यांचं मनापासून स्वागत. आमचे रावसाहेब तात्या वराळ ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. सर्व मंडळींचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. गोकर्णवरून लाईव्ह या सामन्यांचा आनंद घेत आहेत. 16 चेंडू 48 धावा. परदेशातून देखील क्रिकेटच्या रसिका निघोज नगरीत जे क्रिकेट चालू आहे, लोकनाथ चषक चालू आहे, त्याचा आनंद घेत आहेत. खरं तर यापेक्षा काय पाहिजे. एक सुपर डुपर हिट झालेली क्रिकेटची स्पर्धा लोकनाथ चषक 2026. 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 16 चेंडू 48. अनेक आपल्याच परिसरातील अगदी आपण पाहतोय युवक जे परदेशात पोहोचलेले आहेत. दुबई असेल, कतार असेल, या ठिकाणाहून देखील लाईव्ह आनंद 4 दिवसात क्रिकेट रसिकांनी घेतलेला आहे. एक धाव त्या ठिकाणी प्राप्त होताना जे पाहायला मिळते. 36 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 15 चेंडू 47 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. मजा येईल या मॅच मध्ये. स्वप्नील लांबकडे, दुसऱ्या बाजूला मधुर धुळे. खरं तर चांगली फलंदाजी मधुर करतोय. 11 चेंडू खेळलाय, 25 वरती नाबाद आहे. मालिकावीराच्या शर्यतीमध्ये आहे. खरं तर मालिकावीरासाठी एक आकर्षक बाईक आपण जी ठेवली गेली आहे. ओ यावेळेला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2 आणि धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल 38 वरती. 14 चेंडू 45 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. सामना रंगलाय. सामना यानंतर देखील रंगणार आहे. 14 चेंडू 45 धावांची गरज. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, कोण बाजी मारणार आहे, फायनल मध्ये धडक कोण घेणार आहे, काही वेळात त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. लेंथ बॉल होता, हलक्याशा हातानं ढकलून दिला. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आजचा शुभ दिवस, आजचा मंगलमय दिवस. आज खरं तर महाशिवरात्री आणि सर्वांना या महाशिवरात्री निमित्त मंगलमय शुभेच्छा असतील. शेवटचे चेंडू शेष असतील आपण पाहतोय. गोटू खामकर अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यास निर्णय येईल या चेंडूचा. या 16च्या निमित्तानं खर तर ऑनलाईन सामन्याचा जे आस्वाद घेत आहेत टाकळे अजीतच्या राजकारणातील तरुण चेहरा आणि खर तर राज्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बापूसाहेबांचे लाडके नातू आदरणीय रणजितदादा गावडे लोकनाथ चषकाचा या ठिकाणी आनंद घेत आहेत. रणजितदादा गावडे आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन. धन्यवाद. लॉंग लेगच्या दिशेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज. प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. 12 चेंडू 41 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. दरम्यानच्या काळामध्ये सुरेश शेठ रासकर, अनिल शेठ पांढरकर, संघ मालक सुभाष शेठ गाडीलकर, माजी सरपंच यांचं आगमन. काही खेळाडू आतून चाललेले आहेत. विनंती आहे आपण बाहेरून जा. सूचना येतात माझ्यापर्यंत. 12 चेंडू 41 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 12 चेंडू 41 धावा. 41 धावा 12 चेंडू. या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना आपण पाहतो आहे. दरम्यानच्या काळामध्ये युवा उद्योजक आणि उद्योगरत्न सुधीर शेठ ढवण पाटील यांचं फायनलच्या निमित्तानं आगमन होत आहे. लोकनाथ चषकाच्या वतीनं सुधीर दादांचं इथं सहर्ष स्वागत करूया. तरुणांच्या डोक्यावरती नेहमी आपला आशीर्वाद ठेवणारे युवा उद्योजक सुधीर दादांचं आगमन होत आहे. सहर्ष स्वागत करूया. अनेक मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आणि सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. धन्यवाद लहू सर. प्रत्येकाचं स्वागत करण्याची जबाबदारी लहू सरांनी घेतली. एक प्रसिद्ध निवेदक आहेत. 12 चेंडू 41 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी. वैभव डुकरे स्ट्राईक एंड वरती खेळत असताना आपण पाहतोय. डावकुरे आता जात. तेजपुंज तारक, वैभव स्ट्राईक एंड वरती, तर मधुर धुळे नॉन स्ट्राईक एंड वरती.
ओ डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू. काय परफॉर्मन्स दिलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये बाळा शिंदेनं. ती फलंदाजी असो तो गोलंदाजी असो लक्षवेधी कामगिरी नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळतोय बाळा शिंदे. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 11 चेंडू 41 धाबा. बॉल्स आणि रन्स तफावत वाढत चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला आकाशाचे वेद स्वतः यष्टीरक्षक ओ तू की मी योग्य कॉल झाला नाही आणि दोघांच्या मधोमध चेंडू पडतोय. डिक्लेरेशन झोनच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. धावा मिळतील 2. या फायनलच्या निमित्तानं पोपट शेठ लंके काल ज्यांनी खरं तर भरपूर मात्र पैशाची लयलूट केली असं आमचे रावसाहेब मामा वराळ यांचं देखील आगमन आहेत. मला वाटतंय या मैदानाच्या जे काही आपण पाहतोय जिथून समालोचन केलं जाते त्याच्या दुसऱ्या एंडच्या बाजूने अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचे चेहरे दिसत नाही पण आमचे सुभाष पाटील सांगतायत की समालोचक आपण सगळ्यांचं माझ्या वतीनं सगळ्यांचं सामूहिक मात्र या ठिकाणी स्वागत करा असं मात्र सुभाष पाटील या ठिकाणी सांगतायत. कारण चेहरे दिसत नाही त्यांचा नामोल्लेख होत नाही पण जे समालोचन कक्षामध्ये बसले त्यांचं सगळ्यांचं स्वागत होत आहे. असं व्हायला नको, त्यांचं स्वागत राहिले. आणि म्हणून आलेल्या सगळ्या मान्यवरांचं आमच्या लोकनाथ चषकांच्या वतीनं आणि या फायनलच्या दिवशी महाशिवरात्रीच्या निमित्तानं मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. धन्यवाद. 10 चेंडू 39 धावांची गरज. सामना सद्यस्थितीला देखील बॅलन्स आहे. दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. जो चांगली कामगिरी करेल तो विजय पताका फडकवताना पाहायला मिळेल. 10 बॉल 39 मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना आपण पाहतोय. वैभव डुकरे 3 बॉल 3 वरती खेळतोय. बाळा शिंदे पहिले 2 चेंडू अप्रतिम टाकलेत. फक्त 2 धावा खर्च केल्यात बाळा शिंदे यांनी. यावेळेला पुल केला आणि सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळेल. परंतु डिक्लेरेशन झोन धावा मिळतील 2. काही काळ असं वाटलं होतं सीमारेषेच्या बाहेर चेंडू त्या ठिकाणी चाललाय परंतु पलीकडच्या बाजूला जो डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी चेंडू कितीही दूर गेला तर तुम्हाला 2च धावा मिळतील. अर्थात 2 धावा येत आहेत आणि 9 चेंडू 37 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना आता आपण पाहतोय. 3 चेंडू खूप महत्वाचे असतील मैदानाच्या आतमध्ये बाळा शिंदेचे. टॉस साठी बोलवलं जात आहे प्रवीण सर. जोगेश्वरी फायटर्स आणि पहिलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर दोन्ही कॅप्टन आपल्याला विनंती करतो समोर यायचे. त्या ठिकाणी नाणेफेक संपन्न होईल. सन्माननीय उद्योजक सुधीर भाऊ ढवण यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. विनंती करतो सुधीर भाऊ आपण त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये जोडलं जायचं आहे. आमचे आयोजक देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. पहिलवान लहू निश्चित पहिलवान विलास वराळ पाटील सुधीर भाऊ ढवण उद्योजक यांच्या शुभ हस्ते नाणेफेक यानंतर त्या सामन्याची संपन्न होईल. मेजर विकास वराळ त्या ठिकाणी एकदा आपण पाहतोय पोहोचतायत. सुधीर भाऊ ढवण उद्योजक त्या ठिकाणी पोहोचतायत आणि अगदी आपण पाहतोय संपन्न होतोय टॉस. एलिमिनेटर राऊंड यानंतर जो संपन्न होणार आहे त्या सामन्याचा टॉस पलीकडच्या कक्षामध्ये संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू 36 मॅच कठीण होत चालली आहे परंतु एक सुंदर वाक्य आहे जब भी कठिनाई आती है तो कठिनाई को बताओ कि तुम कठिनाई से कितने कठिन हो. मैदानाच्या आतमध्ये 7 बॉल 36 लेंथ बॉल. ओ कोसळलाय मधुर. पहा लागले का पहा. पाणी पोहोचवा पाणी. पाण्याची बाटली ना बरं एक. ए बाळा जा ना तुझ्याकडे हातामध्ये पाणी आहे जा घेऊन. मधुर अगोदर दुखापतग्रस्त आहे. पायावरती त्याचे उपचार झालेले आहेत. पाय घसरलाय तिथे. पहिलवान साम्राज्य निर्णय जागेवरती कळवायचा आहे. या फायनलच्या दिवशी ज्यांचं आगमन होत आहे शंकर शेठ लामखडे त्याचबरोबर आपण पाहतोय कचरूभाई साळवे
कचरू भाऊ सावळे यांचं आगमन झालेलं आहे. हरुमभाई तांबोळी यांचं आगमन झालेलं आहे. मी तांबोळी भाईंना विनंती करतो आपण कृपया मंचावरती या. त्याचबरोबर शंकरशेठ लामखडे यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. मान्यवरचा नामोल्लेख झालाय, आपण मंचावरती या. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांचं आगमन होतं ॲडव्होकेट ज्ञानेश्वर शेठ लामखडे साहेबांना विनंती करतो आपण कृपया मंचावरती यायचे आहेत. एक मोठी स्पर्धा खरं तर आपण या ठिकाणी अनुभवतोय. फायनलचा थरार आहे. लोकनाथ चषक आज पाहुण्यांचं स्वागत देखील केलं जात आहे. आयोजक संयोजक नियोजकच्या कमिटीच्या वतीनं आज मोठी उपस्थिती आपण सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी पाहतोय. संध्याकाळी मात्र मोठा बक्षीस वितरण सोहळा आणि एक रंगारंग मुकाबला देखील आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल. एकंदरीत 4 दिवस चाललेली ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आणि खरं तर आज पारनेर बरोबर महाराष्ट्रातील नामवंत खेळाडूंचा खेळ देखील आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल. मी कौतुक आभार आणि अभिनंदन करतो या सर्व युवक तरुणांचं, ज्यांनी स्पर्धा मात्र खांद्यावरती घेतली, मोठी केली आणि आज मात्र ती पूर्णत्वाला या ठिकाणी जात आहे. लोकनाथ चषकामध्ये स्पर्धेचे आयोजक संयोजक नियोजक पारनेर केसरी महाराष्ट्र चॅम्पियन सुभाष पाटील वराळ, स्वप्नील महाराज आतकर, लोभाऊ निश्चित, विलास वराळ, हर्षदभाऊ विदाटे. भाऊंचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय सुधीर भाऊ ढवण यांचा सन्मान मी विनंती करतो. आदरणीय रावसाहेब मामा वराळ यांच्या शुभास्ते या ठिकाणी केला जातोय. प्रभू रामचंद्राची जी काही पवित्र शाल आहे, मला असं वाटतं की त्याच्यावरती श्रीराम हा शब्द मात्र लिहिलेला आहे. विनंती राहील रावसाहेब मामा वराळ आपण सुधीर भाऊंचा या ठिकाणी सन्मान करावा. सुधीर भाऊंचं व्यक्तिमत्व फार ठसठसीत आहे, कारण त्यांच्याकडे गेलेला माणूस आणि त्याची झोळी कधी रीती आली मी असं कधी बघितलं नाही. असं एक दिलखुलास आणि परोपकारी व्यक्तिमत्व सुधीर भाऊ यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सुभाष पाटील स्वतः आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करतायत. सुभाष पाटलांना जर अनुभवायचं असेल तर त्यांच्याशी मैत्री करून बघा. अगदी दिलखुलास माणूस आहे, शब्दाला जागणारा माणूस सुभाष पाटील वराळ. लाल मातीशी इमान आणि असा एक सन्मान आपण पाहतोय. कॅमेरामन 1 मिनिट फक्त. 6 बॉल 36. सत्कार आपण सन्मानित करतोय मेजर विकास वराळ. एक आदर्श बंधू आणि पाठीराखा कसा असावा. मेजर विकासजी वराळ, रावसाहेब मामा वराळ, सुभाष पाटील वराळ आणि मध्ये सन्मानित होत आहेत आधी मात्र सुधीर भाऊ ढवण यांचं देखील कौतुक आभार अभिनंदन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि मायक्रोफोनवरती प्रवीणजी गायकवाड सर. 6 चेंडू 36 धावांची गरज. थोडासा मिस टाइम. चेंडू डिक्लेरेशन झोनच्या दिशेला 2 धावा मिळतील. बट आप नहीं चलेगे एक्का दुक्का, मारना पडेगा चौका या छक्का. षटकारांचीच गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती 2 आल्यात. अगदी आपण पाहतोय 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी या 34 धावांची गरज. रिटायर हार्ट होताना पाहायला मिळाला मधुर धुळे. थोडासा जखमी त्या ठिकाणी झाला. पहिलवान साम्राज्य टाकळी डोकेश्वर टॉस जिंकला, शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला. एलिमिनेटर राऊंड यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडच्या दिशेला का फटका खेळण्याचा प्रयत्न, धाव मिळत नाही. 4 चेंडू 34 धावा. मजबूत पकड खरं तर या सामन्यावरती तयार करत असताना स्वर्गीय शकरदादा शेळके रिया 11 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अप्रतिम कामगिरी खरं तर स्वर्गीय शकरदादा शेळके. शकर शेळके हा देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक नामांकित खेळाडू, परंतु काही दिवसापूर्वी एक अपघाती निधन झालं. टेनिस बॉल क्रिकेटवरती शोककळा पसरली आणि या शेखरच्या नावानं अनेक मैदानावरती या संघ उतरताना आपण पाहतोय. नुकतीच गारगाव या ठिकाणी शेखरच्या नावानं स्पर्धा देखील पार पडली. स्वर्गीय शकर शेळके चषक. एक गुणी खेळाडू म्हणून शकर शेळकेची ओळख होती आणि अगदी आपण पाहतोय त्या नावानं टीम खेळते आणि ती टीम खरं तर फायनलच्या दिशेला वाटचाल करताना पाहायला मिळते. 4 बॉल 34 मॅचचं समीकरण. लॉंगॉनच्या दिशेला फटका खेळला त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय धाव घेतली जात नाही. अनिल माळी स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. या फायनलच्या निमित्तानं ज्यांचं आगमन होत आहे स्वप्नील शेठ रसाळ, सुशांत शेठ वरखडे, रामदास शेठ रसाळ, शिवशेठ वरखडे, प्रगतशील बागायतदार.
त्याचबरोबर दिलीप शेठ कवात, मोहन शेठ मंदिलकर, त्याचबरोबर संघमालक सुभाष शेठ गाडीलकर यांचं आगमन आहे. अशोक तात्या इदाटे, वसंत शेठ पांढरकर, गोरखभाऊ डेरे, मारुती शेठ घोरपडे, श्रीकांत शेठ वराळ, सुनील शेठ ढवण, संतोष शेठ ढवण व कानिपनाथ मित्रमंडळ पदाधिकारी, शैलेश शेठ ढवळे साहेब आणि दिगंबर शेठ घोगरे या सगळ्यांचं आगमन आमच्या लोकनाथ चषकाच्या फायनलच्या दिवशी होत आहे. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती तेजस चव्हाण खेळताना आपण पाहतोय. फाकटे गावचा नक्कीच असणारा हा खेळाडू. या वेळेला अगदी आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला झेल टिपला जाईल आणि फायनल मध्ये पोहोचणारी पहिली टीम. खर तर आपण पाहतोय अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स देत स्वर्गीय शंकरदादा शेळके रिया 11 अंतिम फेरी गाठत असताना फायनल मध्ये जाऊन दाखल. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन. स्वर्गीय शंकरदादा शेळके रिया 11 फायनल मध्ये जाऊन दाखल.